आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झालाय। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय। भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आहे। दोघांच्या या भांडणामुळे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे। निलेश बुधावले आपल्याला अपडेट देईल। निलेश, नेमकं काय चित्र पाहायला मिळालं विधिमंडळाच्या लॉबीत आणि या वादामागे कारण काय? प्रज्ञा, अगदी एक 10 मिनिटापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्यावेळेस भरत गोगावले असतील किंवा इतर शिंदे गटातले जे काही वेगवेगळे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले। यावेळी आतमध्ये गेल्यानंतर लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे। कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे माहीत नाहीये, मात्र ज्या पद्धतीचा त्यांचा वाद झालेला आहे हा कुठेतरी एक गंभीर स्वरूपाचा वाद आहे अशा एकंदरीतच सगळ्या वातावरण लक्षात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि ते एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरं तर या सरकारमधली ही अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे। या घटनेच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत होते त्यातीलच काहीतरी बाब तर नाही ना असा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र ही जी वादावादी आहे ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळेस त्याचसोबत त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांना त्या दोघांना रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच हा वाद या ठिकाणी झाल्यानं आता सभागृहामध्ये अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांमधल्या आमदारांमध्येच वादावादी सुरू आहेत। त्यामुळे विरोधक या सगळ्या विषयावरून राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतील, गोंधळ घालताना पाहायला मिळतील। आमदारांमध्ये समन्वय नाहीये, आमदारांमध्ये वादावादी आहे, पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय, अशा पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो थेट आता विधान भवनाच्या सभागृहामध्ये पाहायला मिळाल्यानं, या लॉबीमध्ये पाहायला मिळाल्यानं एक गोंधळाचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतं। प्रज्ञा, निलेश, आपण बघतोय की या सरकारमध्ये 3 पक्ष एकत्र पुढे जात आहेत, त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं किंवा धुसफूस होणं हे 2 पक्षातल्या आमदारांमध्ये होणं आजवर आपण पाहिलं। पण एकाच पक्षातले आमदार आणि त्यातही मंत्री सुद्धा या वादामध्ये सहभागी होत आहेत। वाद थेट विधिमंडळात होतोय। महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे कोणतं चित्र सध्या जनता पाहतीये? खरं तर दादा भुसे यांचा स्वभाव जर पाहिला तर तो शांत संयमी स्वभाव असं म्हटलं जातं, परंतु अशा व्यक्ती जे सध्या मंत्री आहेत त्यांना राग अनावर होणं आणि थेट आमदारालाच धक्काबुक्की होणं ही खरी तर खूप गंभीर बाब आहे। मागे देखील दादा भुसेंचा राग नाशिकमध्ये एक घटना घडली होती, त्यावेळी एका कार्यकर्त्याला मारलं होतं, तो देखील सोशल मीडियामध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता। आज मात्र ही घटना जर पाहिली तर ही थेट आमदारांमधली वादावादी आहे, ती पण एका मंत्र्यानं एका आमदाराला मारहाण धक्काबुक्की केल्यानं खरंच ही बाब गंभीर आहे आणि या अनुषंगाने आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सत्ताधारी पक्षावर अनेक वेळा आरोप होत असतात, गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतात। यामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संदर्भामध्ये विरोधकांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत, खरं तर आजच कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष उत्तर देणार आहे। तत्पूर्वीची ही एक मोठी घटना आहे, थेट वादावादी ते पण धक्काबुक्की होणं हे खरं तर एक गंभीर बाब आहे। त्यामुळे मुख्यमंत्री यातून काही भूमिका घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण दोघंही सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि त्यांच्या या वादामुळे आता पुन्हा एकदा पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना पाहायला मिळते। या सगळ्या अनुषंगाने मुख्यमंत्री काय बोलतायत, काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र विरोधक ही संधी सोडणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दादा भुसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खूप जुने निकटवर्तीय मानले जातात। तसं चित्रही महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलेलं आहे। जसं तू म्हणालास की काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये आगमन झालंय, काय अंदाज आहे मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असू शकते या सगळ्यामध्ये? खरं तर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळेस प्रामुख्याने त्यांच्यासोबत जी असणारी सर्व मंडळी होती त्यातलेच हे महत्त्वाचे सर्व नेते आहेत, आमदार आहेत। याच्यामध्ये दादा भुसे असतील, यासोबत महेंद्र थोरवे असतील, ज्यांना पहिल्यापासूनच भूमिका घेतलेली होती त्या एकत्र जाण्यासंदर्भामध्ये, शंभूराजे देसाई असतील, भरत गोगावले असतील, यांना एकत्रित भूमिका घेतली होती। त्यामुळे हा समन्वयानं संपूर्णपणे हे सरकार चालवण्याचा प्रयत्न होता, पक्ष समन्वयानं चालवायचा प्रयत्न होता आणि प्रत्येक वेळेला हे एकत्र असताना अशा पद्धतीची वादावादी होणं ही गंभीर बाब म्हटली जाते। दादा भुसेंच्या ज्या पद्धतीने मी बोलत होतो की त्यांचा स्वभाव शांत संयमी असताना त्यांना मंत्रिपदावर असताना थेट धक्काबुक्की करणं याचाच अर्थ की कुठेतरी एक गंभीर बाब या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। दोघांमध्ये वाद जो आहे त्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, नेमकं काय कारण होतं हे कळालेलं नाही। सांगतोयस की थेट मंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या आमदाराला धक्काबुक्की करणं म्हणजे पक्षांतर्गत कलह पुन्हा एकदा जनतेसमोर लोकांसमोर आणण्यासारखं आहे। नेमकं असं काय घडलं की आमदार आणि मंत्र्यांमध्ये थेट धक्काबुक्की झाली, वाद झाला
भांडणं झाली इतकंच नाही तर भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली. इतकं नेमकं काय घडलं हा प्रश्न खरं तर या घडीला उपस्थित केला जातोय. पुन्हा एकदा निलेश तुझ्याकडे येते की यामागचं नेमकं कारण काय होतं. प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने जे आमदार आहेत ते मंत्र्यांकडे आपली वेगवेगळी कामं घेऊन जात असतात आणि ती कामं त्यांना तत्काळ करावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून कामांसंदर्भामध्ये बातचीत होत असताना कुठेतरी महेंद्र थोरवे यांना दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांना काही काम सांगितलं होतं, मात्र ते काम झालं नाही. या संदर्भातली ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यावेळेस दादा भुसे यांना राग अनावर झाला. ज्या पद्धतीनं जो प्रश्न विचारला होता त्यांना त्यांचं म्हणणं मांडलं होतं महेंद्र थोरवे यांना, ते कुठेतरी राग आणणारं आहे अशा पद्धतीची भूमिका दादा भुसेंची होती आणि त्यामुळे कुठेतरी या बाबीची कुठेतरी वादामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालं आणि यातूनच ही धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच वेळेस त्या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई